नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत कैरीची कढी. तर 2 कैरी स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि उकळून घालायच्या आणि उकळल्यानंतर असे हाताने थोडं चोळून घ्यायचं आहे. चोळल्यामुळे कैरीचा जो गर असतो तो सुटून येतो. आणि हे पहा, 1 ग्लास थंड पाण्यामध्ये यात टाकून घेतलेले आहे. कैरी फारच गरम आहे, तर अशा प्रकारे या कैरीचा गर काढून घ्यायचा आहे आणि चम्मचच्या साहाय्याने काढून घेतला तरी चालेल. हाताने निघत नसेल तर हे पहा, छानपैकी असा चोळून घेतलेला हाताने. आणि थोडा गर निघत नव्हता तर मी चम्मचच्या साहाय्याने सुद्धा काढून घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे ही आंब्याची कढी आणि असा निघालेला हा गर कढीचा. आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचा 1 चम्मच बेसन, छोटा चम्मच आहे. आणि त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकलेलं, अर्धा चम्मच हळद पावडर, अर्धा चम्मच लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. आणि छान त्याला फेटून घ्यायचं आहे मिक्सरच्या साहाय्याने. आणि हे पहा, बेसनाच्या सर्व गुठळ्या त्यामध्ये विरघळल्या पाहिजे असं फेटून घ्यायचं आहे. आणि छान फेटून झालेलं आता कढई शेगडीवर ठेवून दिलेली आहे. त्यामध्ये 2 माप तेल टाकून घ्यायचं. तेल छान गरम झालं की जिरं आणि मोहरी टाकून घेतलेली आहे. छान जिरं मोहरी तडतडली की कट केलेला लसूण टाकलेला आहे, हिरवी मिरची टाकलेली आणि कढीपत्ता टाकून घेतलेला. छानपैकी कढीपत्त्याला, हिरवी मिरची आणि लसूणला तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. आणि हे पाहू शकता, छान शिजल्यानंतर त्यामध्ये 1 छोटी वाटी शेंगदाण्याचा कूट भाजून घेतलेले होते शेंगदाणे, तो 1 वाटी छोटी वाटीने कूट टाकून घेतलेला आहे. तो कूटसुद्धा तेलामध्ये छान होऊ द्यायचा. आणि आता जो हे कढी आहे आपली ती त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. कढीचं मिश्रण टाकून घेतलेलं, आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आणि छानपैकी फिरून घेत आहे. आणि आता त्याला शिजू द्यायचं. छान उकळी आल्यानंतर घट्टपणा येतो आपल्या कढीला. आणि आता थोडा गूळ त्यामध्ये टाकून घ्यायचा. आंबट गोड अशी आपली कैरीची कढी खायला भन्नाट लागते, चमचमीत चटपटीत अशी ही कैरीची कढी मंडळी तुम्ही करून पहा आणि घरच्या मंडळींना खायला द्या. पहा किती छान अशी कढी बनलेली आहे. बाउलमध्ये आता काढून घेत आहे. खूपच मस्त चवीला लागते, भातासोबत तर फारच छान लागते. तर अशा प्रकारे ही कैरीची कढी करा आणि एन्जॉय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करत जा बरं का. धन्यवाद.